चाललोय ठिकाणी आता आम्ही कुठेतरी. अरे ते ड्रोन मोड कसं चालू करायचं काय माहिती म्हणजे त्यात ड्रोन मोड नाही. नाही ना, आहे हो याच्यात आहे. मी ऑनलाईन चेक केलं होतं म्हणून तर हे घेतलं कॅमेरा. म्हणजे माहिती नाही. ती सेल्फी स्टिक दिसत नाही. ते भारी नव्हते. गेलं भारी खेळायला टाइमपास म्हणजे गाड्या घोड्यात फुल घोडा लावायचं चालायचं नुसतं. हे काय नोकरी करून तर काय थाटाचं तर किती नाही होता. व्हिडिओ टाक बाहेर तर होणार नाही. आम्हाला बाप्पा पण सहरीला टाकते तर 5,000 फॉलोअर आले त्यांचे. आईला टाकते ते. आपण नाही करायचं. इकडे मला टोकायच्या माणसं कमी इकडे ते असं पुसायला घेतो तिकडे तर एवढे मला असं पुसायला गेलं ना, मला तिथं असं वाटलं की भाई मी आपण इकडे आलोय. याला पुण्यातलं ते कोणतं आहे तिकडं मुंबई पिक्चर मध्ये तो स्वप्नील जोशी म्हणतो. नाही सिंहगड नाही, तिथं ते मंदिरात मला आठवण नाव कर्वेनगरचं तिकडे बघा. लय फेमस आहे. तुळशी बागाच्या आधी जात होतो तिथं त्या पिक्चर मध्ये. मध्ये गणपतीच मंदिर आहे बहुतेक. गार्डन आहे सारसबाग. जपानची सारसबाग. जापनीज लोक 10%, भारतीय लोक 90%. कुठं आलो आम्ही आता गिंजा. हा हे गिंजा चौक आहे. गिंजा चौक काय माहिती पण हाय फेमस आहे. सॉरी डचकला ते जापनीज मध्ये. हे चीज होतं त्यांना हे पण दिसत. आता हे कसं दाखवतो कोड चेंज नाही क्लिप नाही ते कॅमेरा असं बघा आपलं. थांबा डोंट वरी आपण ऍडजस्ट करू. मी टाकणार आहे बरं का इकडं तिकडं. म्हणजे असं याला सोशल मीडियावर हे फिरव ना बाई. नाही पहिल्यांदा घेतला कॅमेरा मी. मला माहित नाही अजून. गिंजा चौक तो शूट कर. दोन पुणेकर म्हणजे मी नगरचा आहे पण पुण्यात राहायला. गिंजा चौकात आलेलो आहे फिरायला मुख्यमध्ये. त्यांचा पाईप. हा अरे भाई साहब हे बा शिंकानसेन द बुलेट ट्रेन. बघून घ्या. मी आता गप्पाने चालली आहे. मी व्हिडिओ काढतो. ड्रायव्हरला फोन करून सांगितलं होतं एक व्हिडिओ आली पाहिजे नाही तर दिसत पण नाही ती. अरे इथं हा सिग्नल आहे. इथं थांबावं लागतं. इकडं लाट नाही आपल्यासारखे गाड्या घोड्या नाही. बाबा गाड्या घोड्या नाही तर लोक इथं थांबले. आता ग्रीन झालं चालायचं. आपला PMT वाला 70 ने आला पण तो थांबणार. त्याला थांबावं लागतं. आपला हे जर पुण्यात असतं हे मागची सारी पब्लिक घेऊन गेला असता तो डायरेक्ट समोरच्या बिल्डिंग मध्ये. म्हातारीच्या आतमध्ये शिवाय देईन आपल्याला. तो कॅमेरा लावून मला त्यांची किंमत विचारू. PMT वाल्यांनो थोडाफार गुख आहे यांचा. कसे इंटरव्ह्यू काहीतरी हे नाही करून घ्यायचं घेऊन फिरायचं. त्याला रजिस्ट्रेशन हे करावं लागतं मारण्याचं. ते आपलं पुढे आलंय पुण्यात आलंय मुंबईत आलंय तसलं काहीतरी. हा काय व्ह्यू आहे म्हणजे काय वा. हा विसरलो होतो मी. मला एक्शन वाटलं मी भारतात आहे. ओका आपल्या कॉलेजच्या टायमिंग मध्ये लय चालायचा हा शब्द. ओका नुसता ओका. भाई साहेब हे देश जरा मला इकडे नाही तर अवघड झालं असतं. अवघड माहिती.
मी बेजार झालो. मी 2 दिवसात म्हणजे मला बंद झालतो. मी माहिती अरे भाई काय झालं बंद झालं का रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग चालू आहे ना. त्याला फोन लावू. हा लावा ना. आपण वरून सरला बी घेऊ ब्लॉग मध्ये. जपान भाई साहब हे देश हे प्रेमात पडलाय देशाच्या. आधीपासूनच होतो पण आता जास्त पडलाय. काय यांची डिसिप्लिन, काय यांची शिस्त, काय हा देश. रॅपिंगच्या क्षेत्रातला हा समाट आहे. कारण की भारताला 7 जन्म घ्यावा लागते जपान सारखं व्हायला. समाटाचं आहे ना तुला 7 जन्म लागतील मला सारखं वाटतं. आई चावली. पोरी नाही एक माणूस, विवाहित माणूस फक्त एका गोष्टीसाठीच असा शिळगाळ करून जाऊ शकतो. जेम्स बॉन्ड वाली गाडी. बंद असतो. केस चपटे झाले तर पण ठीक आहे. ॲस्टन मार्टिन त्याला जाऊन टेस्ट ड्राईव्ह घ्यायची का. त्याला म्हणून भाई चक्कर दे. पासमो कार्डवर पेमेंट नाही होती तर लिमिट 25,000. हॅलो. काय हे शहर आहे भाई. कुठेतरी आहे असं आहे. आम्ही ब्लॉगिंग करू राहिलो सर. जॉईन करा आम्हाला. आता आम्ही इकडे इम्पेरियल ते पॅलेस आहे ना इकडे चाललोय. येतोय जवळच आहे का तिकडे येतो का. व्ह्यू क्वालिटी भाई. आम्ही ब्लॉगिंग विगिंग करतोय मस्त पैकी. कॅमेरा घेतलाय. जॉईन करा डायरेक्ट हो. गाड्या पहा क्वालिटी गाड्या. हा. ते रस्त्यावर जाताना येणार मला तिथं. ठीक आहे चालतं त्या प्रॉब्लेम म्हणजे आम्ही येतोच तिथे चालत चालतोय. त्यावर मला इकडून तो 15 मिनिटं पाय वॉकिंग दाखवतोय. गुंजाच्या इकडनं मी जातो. हो. Yes. हा जो व्ह्यू येतोय हा. तो ठीक आहे. आणि ते आपलं बुकिंग करायला लागेल का त्याचं बॉर्डरलेस बुकिंगला. आई शपथ. आणि आता स्वस्त होतं ना ते. ठीक आहे चल एक भेटेल. हो. चल. बंद झाला नंतर बुकिंगवर. लाईटिंगचं हा कसं काय. ते तिकीट असतं त्याला. चला झालं. मी त्याला बोललो होतो. आई जवली सुप्रा नाही सॉरी तिथे अरे. हे बघा कसे इज्जत देऊन इज्जत देत लांब थांबलेत बिचारे. यांना काही लोड नाही ना. कोण हॉर्न वाजत आहे ना काय नाही. एवढ्या गाड्या आहेत त्या बिचाऱ्याकडे. ती बघा एवढ्या क्वालिटी गाड्या आहेत त्याच्याकडे. बिचाऱ्याकडे प्रेसिडेंट आहे निसानची तरी तो इज्जतीत थांबलाय ना. त्याच्यावर महाराष्ट्र शासन आहे ना. आमदाराचं लोगो आहे बिग आहे ना. हॉर्न वाजू राहिलेत. इज्जतीत थांबलेत इज्जतीत. आणि गाड्यात मधलं अंतर बघा. प्रत्येक गाडीत 2 गाड्या बसतात. आपले भाई पार घुसून जातात मागून. हे भाई मी रस्त्यात होतो. ह्यो बिचारा इज्जतीत थांबलाय हो. आता एवढी भारी खुंखार गाडी आहे. येऊ का टोयोटा क्राउन ही टॅक्सी. एवढ्या क्वालिटी गाड्या घेऊन फिरत आहेत तरी यांना शून्य माज आहे. ते थोडा आता व्ह्यू एन्जॉय करा. एकदम स्वच्छता सगळं एकदम क्वालिटी आहे. देश आणि स्वच्छता आणि शिस्त
कधी येणार आहे भारतात? नाही येऊ शकत भारतात, कधीच नाही येऊ शकत. आपला विचारा तो वांगचूक बसला आंदोलनाला, त्याला भरून घेऊन गेले भैया, उचलून नेले त्याला, म्हणजे असं इज्जतीत पण नाही नेलं, वडीत गोणीत टाकलं, मी घेऊन गेले. हेच जर आपलं एखादं तळ किंवा नदी असती तर मरणाची बाई, त्याच्यात ते जंगली झाड, मला नाही माहिती नाव काय त्याचं, त्याच्यापासून ते बनतं बहुतेक ते मखानाचे झाड, कमळाचे नाही ना ते जलपर्णी, जलपरी. जलपर्णीने पुरे गाण मारून ठेवले असती तलावाची. म्हणजे हे आयला मी आधी घ्यायला बघत राव कॅमेरा, ठीक आहे, ते नाही दूर. हे मी नाही करू शकत पुण्यामध्ये. पुण्यामध्ये पण करू शकतो, पुण्यामध्ये कोण आलं? नाही अडवायचं नाही, पण पुण्यातल्या लोकल कळणार मी का बघ. पॉइंट आहे. एखादं जापनीज आलं, मी त्याला घोडा लावला, त्याला पुण्यात माझ्या गाठीत पाय घाला नाही. मी आई एक तर बारीक म्हणून भोसडीच्या. ते असं बी नाही ना की माझ्या तोंडावरून वाटण किंवा असं काही धप्पा बिप्पा लावलाय मावर का बाई ह्या जपान बघून आलाय म्हणून ह्यो भारतात नाव ठेवून राहिलो. ते म्हणून याला काळ म्हणत चालत थोडी पण येणार आहे जापानमध्ये. तोंडाकडे पण वाटलं नाही ना जपानला जाऊन आलाय. सेम कंडिशन माझ्या बरोबर झाली. मी तुला फोन लावतो, हो जापान मध्ये कसं जाऊ शकतो? म्हणलं, नाही, तू विश्वास नका ठेवू माझ्यावर, काय प्रॉब्लेम नाही, मला नाही सांगायचं तुम्हाला मी गेलोय की नाही गेलोय. माझ्या निम्म्या पब्लिकला मी सांगितलं नव्हतं की भाई मी जाणार आहे, जपानला जाणार आहे. त्यांना असं म्हणत होतो मी. आमची पब्लिक डेंजर पब्लिक आहे. ठराविक एक दोन नमुने सोडले तर कपल बिचारा चाललंय. एक्सिडेंट होतंय का? हा? एक्सिडेंट होतंय का बघ विचार. माझं नाही होणार एक्सटेंड, ती संपले का दिवस? संपले, माझा विजा संपला आणि त्यातले 6 दिवस तर माझ्या बँकेत त्यांनी ट्रॅव्हल मध्येच घातले. मी एक आहे ना इकडं टोकियो मध्ये एक गोष्ट नोटीस केली, बाई एवढं शहर आहे, यांची राजधानी आहे, ठीक आहे, आणि फॅशन कॅपिटल, पण एकही पोरगीचे कपडे असे डेंजर ठिकाणा नाही का, म्हणजे असं तिच्याकडे आपल्याला बघून आपल्यालाच लाज वाटन बाई हिने काय कपडे घातले. फॉरेनर सोडले ना, एकही जापनीज पोरगे असे उघड्या नागडे कपडे त्याच्यात दिसले अजिबात नाही, एकदम डिसेंट कपडे हे ते. हेलिकॉप्टर आलंय भाई, रेकॉर्ड उरायला ना, नाही तर एवढं मी फक्त ते करायचं रेकॉर्डच नाही. लिंक होतो अरे हे माणसं आलेत फॉरेन वरून, आयर्लंडचे किंवा युक्रेनचे असतील, ते बी म्हणत होते भाई आमच्या देशाने देश सारखा आहे. सेम आम्हाला म्हणता येत नाही, मोदीजी करा काहीतरी. फॉरेनर लोक म्हणतात जपान आणि युक्रेन सारखंच आहे, रशिया सारखंच आहे, स्वच्छ आहे. आम्ही कधी म्हणू जपान आणि भारत सारखाच आहे. दारू पिण्याच्या बाबतीत आहे थोडंफार सिमिलॅरिटी, पण इकडे रस्त्यावर पडलेले दिसले नाही मला लोक. दारू बी प्रोफेशनली पेते ते, असं नाही की वडले गावठी कट्टा चालल्या बाई, फुगा बिगा मारला, पडला रस्त्यावर आडवा. मस्त देश आहे. सायकलवाला बा इज्जतीत चाललाय, त्याला दिसतंय आम्ही समोरून वागतोय, साईडने गेला बिचारा, त्यांनी सायकलची घंटी बी नाही वाजवली, टेरिंग वाली, की भाई पुढं बघा हे करा. इकडं नदीत पडला असतं तो, तर काही झाला असतं तो, गेला बिचारा साईडने. हेलिकॉप्टर परत आलं. एवढं सेव्ह करू आपण याला.